हाय हॅलो नमस्कार, सुजाता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज खूप दिवसांनी एक लॉंग व्हिडिओ बनवायचा मी ठरवला आहे आणि त्याचा टॉपिक आहे आपल्या आयुष्यातील गुरुचे महत्त्व किंवा आपल्याला गुरुची आवश्यकता का भासते। माझे गुरु म्हणून मी माझ्या श्री स्वामी समर्थांना मानते आणि खूप विश्वास आहे माझा त्यांच्यावर। आज स्वामींची 147वी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीनिमित्तच मला हा विषय सुचला आहे। चला तर मग वळूया आपल्या मेन प्रश्नाकडे। गुरु का असावा, गुरु कोणाला म्हणावं, गुरुचे स्वरूप काय असावे आणि गुरु म्हणून आपण कोणावर विश्वास ठेवावा, हा आजच्या जगातला मोठा प्रश्न आहे। गुरु कोणाला म्हणतात? गुरु या शब्दातील पहिलं अक्षर गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप। आत्म्याचे गुप्त रूप साधकाला दाखवणारा, साधकाच्या अनुभवास आत्मरूप आणून देणारा तो गुरु। आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवतो तो गुरु। थोडक्यात अंधकार अज्ञान निवारण करणारा, ते दूर सारणारा म्हणजेच गुरु। जो अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तो गुरु। गुरु म्हणजे फक्त बाह्य शिकवण देणारा नाही, तर अंतःकरण शुद्ध करणारा आणि आत्मज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक, तो म्हणजेच खरा गुरु। आपल्या संतांनी सुद्धा हेच मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की कसे वागावे आयुष्यात आणि कसे दुसऱ्याला पण चांगले वागवावे हे शिकवलेलं। गुरु शिष्याचा योग्य मार्गाने विकास घडवतात। ते केवळ बाहेरचा मार्गच दाखवत नाहीत, तर अंतःकरणातील दिवा देखील पेटवतात। खरा गुरु स्वतःचा अभिमान ठेवत नाही। तो म्हणतो मी काहीच नाही आहे, सर्व काही परमेश्वराचेच आहे। गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तर तो जीवाच्या मुक्तीचा आधारस्तंभ असतो। ते एका श्लोकातून सिद्ध होते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या श्लोकाचा अर्थ असा आहे, गुरु म्हणजे ब्रह्मा सृष्टीकर्ता, गुरु म्हणजेच विष्णू पालक, गुरु म्हणजेच महेश म्हणजे संवारक, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्मच। अशा श्री गुरूंना मी वंदन करते। गुरूंची आवश्यकता का असते? देहातील दृश्यातील अशा आत्म्याला दाखवण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते। त्यासाठी त्यांची कृपा हवी असते। गुरुकृपेने शिष्याच्या मनाचा तोल ढळत नाही। गुरुविना चैतन्याचा अनुभव येत नाही। गुरूंचा चैतन्यरूपी हात मस्तकावर आला तर आत्मसाक्षात्कार होतो। म्हणून गुरुपेक्षा मोठे जगात अन्य कोणीही नाही। गुरूंनी किंवा संतांनी देवाचे नामस्मरण करण्यासाठी वेगळा वेळ काढायला पाहिजे असं केव्हाही सुचवलं नाही। त्यांनी आपल्या कार्यातूनच देवाचं नामस्मरण करण्यासाठी किंवा देवाच्या चरणी लीन जाण्यासाठी आपल्याला शिकवलेलं आहे। नामस्मरण या धावपळीच्या जीवनात अगदी सोप्या पद्धतीने कसे करावे ते मी तुम्हाला सांगते। जर आपण स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल। भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल। चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल। स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल। झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल। काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल। घरात नाम घेतले तर ते मंदिर होईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। असे सोप्या पद्धतीने आपण दिवसभरातून कितीतरी वेळा नाम घेऊ शकतो। या व्हिडिओतून तुम्हाला गुरुचे महत्त्व पटलेच असेल। अशा अनेक नवीन व्हिडिओसाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।